सो हे हाय मंडळी, कसे आहात तुम्ही? आणि मी एकदम बरी आहे. आणि माझा भाऊ गेला आहे त्याच्या घरी. म्हणून ना मी इतक्या दिवसापासून व्हिडिओ नाही बनवत होते. आणि आज ना मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे की कधी पण ना तुम्ही घरातून बाहेर पडताना कधी पण आहे ना म्हणजे हुशार बनून जा. आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की माझी मराठी इतकी चांगली नाही आहे, तर प्लीज म्हणजे ॲडजस्ट करा. मी कधी कधी हिंदी पण बोलू शकते. तर मी असं एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे की कधी पण तुम्ही बाहेर जाताना ना हुशार बनून जा. कारण की हे जग आहे ना एक बाजार आहे. आणि जेव्हा तुम्ही घरी परत घरी येता ना, तेव्हा तुम्ही एक हृदय घेऊन जा. कारण की तिथे तुमचा काय असतो, कुटुंब असतो. पण आपण काय करतो, उलटं करतो. खरंच मी म्हणते, आपण उलटं करतो. आपण काय करतो ना, घरातला जो आपला कुटुंब असतो ना त्याच्यावर आपण राग म्हणजे काय म्हणतात तुम्ही, गुस्सा करते. आपण त्यांना असं दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना समजून घेत नाही. आणि आपले जे बाहेरचे लोक असतात ना, त्यांना आपण असं म्हणतो की हो बरोबर आहे तुझं. आणि आपण ना बाहेरच्यांना खूप जास्त समजतो आणि घरच्यांना कमी समजतो. कारण की ना आपण खूप म्हणजे आपण म्हणतो ना की आपण खूप जवळ असतो, म्हणून आपण समजत नाही दुसऱ्यांना. पण मेन मुद्दा हाच आहे आपला की आपण जेव्हा बाहेरचे लोक असतात ना, आपण त्यांना समजू शकतो, आपण त्यांना समजून घेतो. म्हणजे आपले घरातले लोक असतात ना, तुमची बाई असेल किंवा तुमचा नवरा असेल किंवा सासू सासरे असेल, आपण एकमेकांना नाही समजत. म्हणजे सॉरी सॉरी एक आपली म्हणजे एक काय म्हणतात, एक चूक दिसली ना की आपण मग सर्व जे त्यांनी चांगलं केलंय ते विसरून जातो. आणि ते चूक धरून 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 मग लहान चूक मोठी चूक येते. कारण की आपण त्यांना समजूनच घेत नाही. म्हणजे आपण काय करतो, घरात बाजार मांडतो. आणि जे बाहेर आहे ना, आपल्याला असं वाटतं की बाहेरचे लोक आहे ना खूप चांगले आहे आणि ते आपले कुटुंब आहे. पण असं नाहीये. तुम्हाला हे जे आपण म्हणतो ना की प्रॉब्लेम्स कशामुळे सुरू होतात, कारण की आपण घरात हे वापरतो आणि बाहेरच्यांना हे वापरतो. ते चुकीचं आहे. घरातल्या माणसासोबत कधी पण तुम्ही इमोशनली अटॅच व्हा, हृदय तुमचं त्याच्यात टाका. पण आपण बाहेरच्यांना हृदय देतो आणि घरात हे वापरतो. हे चुकीचं आहे. आणि ते चुकी झाली की मग तुमचं जे नातं असतं ते हळूहळू हळूहळू कमी होत जातं. बरोबर आहे ना? आपण काय अपेक्षा करतो की घरवाले जे घरातले आहे ते म्हणजे आपल्याला पैसे द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, आपली उम्मीद असते. बरोबर. आणि बाहेरच्यांना लोकांना आपण असं म्हणतो की त्यांच्याशी काय उमेद ठेवा, कारण की ते बाहेरचे लोक असतात. राईट आहे, बरोबर आहे. पण जर आपण एकमेकांना घरातच समजून घेतलं, लहान लहान गोष्टी आपण रोज आपण म्हणतो ना आंघोळ करतो, कारण की आपल्याला ते सर्व आपल्या अंगाचं जे गंदगी असते ते काढावी लागते. मग रोज रोज आपण काय करतो की जे तुमच्यासोबत ते घडलं आहे ना ते तुम्ही विसरा आणि परत नवीन सुरू करा. गंदगी रोज काढत राहा आणि घरात हृदय ठेवा आणि बाजारमध्ये म्हणजे जगमध्ये होशियार बना. पण आपण काय करतो, घरातच होशियार बनायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे ना? घरातच म्हणजे तिने मला हे नाही दिलं, तिने मला ते नाही दिलं, असं नाही केलं, तसं नाही केलं. आपण होशियारी घरात मारतो, आपल्याला होशियारी बाहेर मारायची असते. आणि हृदय आपल्याला आपल्या कुटुंबासोबत ठेवला पाहिजे, तर आपण बाहेर ठेवतो. हे पण बरोबर आहे मी जे म्हणते. तर असं करू नका. बाहेर पडताना होशियार व्हा आणि घरात जेव्हा येताना तेव्हा हृदय घेऊन या कुटुंबासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.